राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचं पत्र देऊन जबाबदारी सोपवली आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। अशातच महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड अनेक अर्थानं महत्त्वाची ठरली असल्याचं बोललं जात आहे। अशातच गेल्या 26 वर्षांचा हा प्रवास आहे। पंचायत समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद असे 14 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। यापुढची मोठी जबाबदारी समजून काम आता करायला हवं, अशी प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी दिली आहे। राजकारणाची सुरुवात दिवंगत अजित पवार यांच्यामुळे झाली। आज ते हवे होते, त्यांची कायम उणीव जाणवत राहील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळालं, त्यामुळे आज जबाबदारी खूप वाढली आहे। दादांची कामाचा माणूस ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायचं आहे। गेल्या 26 वर्षांचा हा प्रवास आहे। पंचायत समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद असे 14 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आहे। जबाबदारी मोठी समजून काम करायला हवं, अशी प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी दिली आहे। महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयात जाऊन अजितदादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले।